गोंदियातील सालेकसा नगरपंचायतीत ईव्हीएम छेडछाड प्रकरणावरून वातावरण तापले। या प्रकरणी सर्व उमेदवारांना मोर्चा काढून निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेत विक्रमी स्वरूपात हरकती प्राप्त झाल्या। या हरकतींवर जलद गतीने निर्णय घेण्याचं मोठं आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे। आष्टा शहरातील स्ट्रॉंग रूम बाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। परिसरात दंगल नियंत्रण पथकही तैनात आहे। स्ट्रॉंग रूम बाहेर सीसीटीव्ही आणि स्क्रीन लावण्यात आले आहेत। सोलापूर तुळजापूर महामार्गावर तामलवाडी टोल प्लाझाजवळ चारचाकी खांबावर आदळल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात मारडी गावातील दोघांचा मृत्यू झालाय, दोघे गंभीर जखमी आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावच्या दत्त मंदिरात दत्तगुरूंचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटकमधून मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात। दत्त जयंतीनिमित्त अहिल्यानगरच्या निंबळक येथील मच्छिंद्रनाथ महाराज मंदिरातील सोहळा यंदा लक्षवेधी ठरला। उत्सवात मंदिराच्या कळसावर हेलिकॉप्टरद्वारे फुलांची भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली। जळगावातील कांचननगर गुरुदत्त देवस्थानात दत्त जयंतीनिमित्त भाविकांनी गर्दी केली। मंदिरात दत्तगुरूंच्या मूर्तीवर अभिषेक करत महाआरती करण्यात आली। धुळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले। जिल्ह्यात तापमानाचा पारा 8.7 अंशांपर्यंत खाली आल्यानं पशुपालक चिंतेत आहे। या शीतलहरींमध्ये जनावरांची विशेष काळजी पशुपालकांना घ्यावी लागते। अहिल्यानगर जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट आहे। वाढत्या थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी जागोजागी शेकोट्या पेटवल्या। गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम छेडछाड प्रकरणात निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलाय। त्यानुसार कारवाई होईल अशी माहिती उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली।